नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आता ईश्वरी लॅपटॉप घेऊन बसलेली असते आणि त्यावर ती न्यूज वाचत असते आणि लॅपटॉप सुद्धा उघडाच असतो. तोवर तिथे पटकन दार उघडून अर्णव आत येतो. मी सिंदूर अशी हाक मारत असतो. आता मात्र ईश्वरीला काहीच सुचत नाही. आता ती खूप घाबरलेली असते. आता जर अर्णव सरांनी ही न्यूज पाहिली तर काय होईल अशा विचारात ती खूपच घाबरलेली असते. तेवढ्यातच आता अर्णव हाका मारताच अर्णवचा फोन येतो. आता तो फोन असतो शिर्केंचा. हॅलो शिर्के म्हणून अर्णव शिर्केंशी बोलत असतो. तेवढ्यातच ईश्वरी आता लॅपटॉप बंद करून होता त्या ठिकाणी ठेवते. आता अर्णव अगं मी सिंदूर काय करतेस असं म्हणून ईश्वरी जवळ जातो. आता ईश्वरीच्या हातात जो फोटो असतो तो पटकन तिच्या पायाजवळ पडतो. आता मात्र अर्णव ईश्वरीला सांगत असतो, मी सिंदूर तुला माहित आहे का, त्या राकेशचा आज एक प्लॅन मी फ्लॉप केला आहे. ईश्वरी म्हणत असते, असं काय केले तुम्ही? त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं त्या राकेशने ताईचे दागिने चोरून खिशामध्ये ठेवले होते आणि तेच मी शोधून काढले आणि ताईला परत करून दिले. आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो, राकेशला तो म्हणालेला असतो की गुंडांशी लढलात म्हटल्यानंतर सगळेच दागिने तुम्हाला सापडले असतील ना. त्यावेळेला राकेशला सगळेच दागिने ताईला द्यायला अर्णवने भाग पाडलेलं असतं. हे सगळं अर्णव हसत ईश्वरीला सांगत असतो. आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मी सिंदूर टेन्शनमध्ये माणूस काही ना काहीतरी चुकीचं करतच असतो. त्याच्या हातून कोणती ना कोणती चूक होतच असते. आता असं म्हणतच असतो. तेवढ्यातच ईश्वरीच्या पायाजवळ जो फोटो पडलेला असतो त्याकडे अर्णवचं लक्ष जातं. आता इकडे या राकेशचं काही वेगळंच चाललेलं असतं. आता इथे अर्णवची सगळी कागदपत्र उलतापालत करत असतो. सगळ्या फाईल्स उलतापालत करत असतो. हा राकेश अर्णवच्या सगळ्या साहित्यांमध्ये चेकबुक शोधत असतो. आता हा राकेश इकडे तिकडे शोध करता तिजोरीच्या किल्ल्या सापडतात. आता त्याच किल्ल्या घेऊन राकेश तिजोरीचं कुलूप काढतो आणि तिजोरीमध्ये असलेलं चेकबुक बाहेर काढतो आणि त्या चेकबुकडे पाहतच म्हणत असतो, चिंटुकल्या तू कितीही प्रयत्न कर पण मी तुला सोडणार नाही. तू तुझ्या ताईचे दागिने परत मिळवून दिलेस ना. बघ आता तुझं हे चेकबुक घेऊन तुझं सगळं अकाउंट मी धुणार आहे. आता या राकेशला चेकबुक मिळाला तरी पण तो शांत बसत नाही. आता त्यावर डुप्लिकेट सही त्याला निर्माण करायची असते. म्हणूनच तो तेथील फाईल शोधायला सुरू करतो ज्यावर अर्णवची सही असते. आता शोधाशोध केल्यानंतर त्याला एक फाईल मिळते ज्यावर अर्णवची सही असते. आता ती फाईल घेऊन चेकबुक घेऊन राकेश तिथून बाहेर पडतच असतो. तेवढ्यातच मामांचा गुणगुणण्याचा आवाज येतो. तेवढ्यातच इकडे ईश्वरीच्या पायाजवळ पडलेला फोटो अर्णवने पाहिलेला असतो. आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर हे काय आहे, कुणाचा फोटो आहे बरं हा? आता हा राकेश तिथून बाहेर पडणारच इतक्यातच मामा तिथे गाणं गुणगुणतच एखादी फाईल वाचत येतात. आता हा राकेश घाबरूनच तिथेच एका पडद्या पाठीमागे लपतो. आता या राकेशला मात्र तिथून बाहेर पडणं खूपच अवघड झालेलं असतं. आता तो म्हणत असतो, ए निघ ना बाबा इथून, मला जायचं आहे. आता हे मामा मात्र तिथेच एक फाईल वाचत गाणं गुणगुणतच उभारलेले असतात. आता इकडे अर्णवने हा फोटो कुणाचा आहे असं विचारल्यानंतर ईश्वरी खूपच घाबरलेली असते. आता तिला तर घामच फुटलेला असतो. आता इकडे अर्णव तो पटकन वागतो आणि तो फोटो उचलून हातामध्ये घेतो. आता मात्र ईश्वरी तो फोटो उचलला आहे पाहून पटकन अर्णवच्या हातातून फोटोच हिसकावून घेते आणि पाठीमागे लपवते. आता या ईश्वरीचं वागणं अर्णवला खूपच खटकत असतं. आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, अगं मी सिंदूर असं काय करतेस, कुणाचा फोटो आहे दाखव बरं मला, बघूया कुणाचा फोटो आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, नको सर तुम्ही पाहू नका. आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर तू माझ्यापासून हा फोटो लपवत आहेस म्हटल्यावर नक्कीच हा फोटो. तोपर्यंत इकडे राकेश मामा गेलेलं पाहून बाहेर पडण्यासाठी पडद्याच्या पाठीमागून बाहेर येतो. तेवढ्यातच मामा रिटर्न येतात. आता हा राकेश पुन्हा पडद्याच्या पाठीमागे लपतो. आता मामांना थोडासा डाऊट आलेला असतो की या रूममध्ये कोणीतरी आहे आणि त्या पडद्याच्या बाजूनेच हात असा पुढे करून जात असतात. म्हणजे आता जणू काय राकेश त्यांना सापडणारच असतो. तेवढ्यातच अर्णव इकडे ईश्वरीला म्हणत असतो, बरोबर आहे मी सिंदूर, हा फोटो तुझाच असणार आहे. म्हणजे कार्टून सारखा काढलेला असणार आहे. मी पाहिले ना तुझ्या मोबाईलमध्ये असे तुझे कित्येक फोटो कार्टून सारखे आहेत. आता इकडे अर्णव हसतच म्हणत असतो, मी सिंदूर दाखव ना तुझा फोटो, दाखव ना कार्टून सारखा फोटो, मला सुद्धा पाहायचा आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, नको ना सर, नको प्लीज नको. आता ईश्वरीला तो फोटो काही केल्याने अर्णवला दाखवायचा नसतो. आता ईश्वरी घाबरलेली तरी असते पण हा अर्णव काही केल्याने ऐकत नसतो. आता ईश्वरीने पाठीमागे दोन्ही हाताने तो
तो फोटो लपवलेला असतो. अर्णव तिच्या हातातून तो फोटो जबरदस्तीने हिसकावून घेत असतो आणि ईश्वरी नाही नाही म्हणत असते तरी सुद्धा अर्णव आता तो फोटो घेतो. आता इकडे मामा या राकेशला पकडणार आणि अर्णव इकडे फोटो पाहणारच असतो. तेवढ्यातच लाईट जाते. आता लाईट गेल्यानंतर जनरेटर सुरू होतच नाही, त्यामुळे लाईट बंदच राहते थोडा वेळ. आता इकडे मामा म्हणत असतात, बापरे ही लाईट कशी काय गेली बरं अचानक आणि हे जनरेटर कसं काही सुरू झालं नाही. आता इकडे अर्णव तो फोटो पाहण्यापासून थांबतो आणि म्हणत असतो, मिसिंदोर लाईट कशी काय गेली अचानक. आता त्यावेळेला काळा कुट्ट अंधार झालेला असतो. ईश्वरी पटकन अर्णवच्या हातातून फोटो काढून घेते, हळूच काढून घेते. आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मिसिंदोर तू इथेच थांब, तू बाहेर येऊ नकोस आणि घाबरू नकोस, मी जनरेटर सुरू करायला सांगून येतो. आता अर्णव तेथून गेल्यानंतर ईश्वरी जरा सुटकेचा श्वास घेते आणि तो फोटो लपवते. तोपर्यंत इकडे आता लाईट गेले म्हटल्यानंतर मामा रूममध्ये हळूच बाहेर निघून जातात आणि हा राकेश सुद्धा तिथून निसटतो. अखेर अर्णव फोटो पाहत नाही आणि मामांना तिथे राकेश सापडत नाही. आता इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते आणि ईश्वरी झोपलेली असते, तिची आवरावर करायची असते अजून. आता इकडे खालून आजी हाका मारत असतात, ईश्वरी खाली ये पटकन, आम्ही वाट पाहतोय तुझी. आता मामांचा सुद्धा असाच आवाज, ईश्वरी काय करत आहेस, खाली ये पटकन. तेवढ्यात आकाश सुद्धा म्हणत असतो, अहो वहिनी साहेब खाली या पटकन. आता अर्णव सुद्धा मिसिंदोर असं ईश्वरीला हाक मारत असतो. आता एवढे सगळेजण हाका मारत आहेत म्हटल्यानंतर ईश्वरी पटकन आवरून घाईघाईने हो आले असं म्हणून खाली येत असते. आता ईश्वरी लगबगीने आवरून खाली हॉलमध्ये येते आणि पाहते तर काय सन्नाटाच असतो, म्हणजे तिथे कोणीच नसतं. आता ती स्वतःलाच म्हणत असते, हे काय, मला तर आता सगळेच हाका मारत होते, किती घाई होती यांची आणि आता इथे कोणीच नाही, कुठे गेले सगळे हे, असं म्हणतच ईश्वरी आता अर्णवला हाक मारते. अर्णव सर, अंजली ताई कुठे आहात तुम्ही, कुठे गेलात सगळे, अशी म्हणत असते. आता असं म्हणतच ती डायनिंग टेबल जवळ येते आणि तिथे पाहते तर काय अगदी पंचपक्वान करून ठेवलेलं असतं. पुऱ्या असतात, सूप असतं, जिलेबी असते. आता ईश्वरी हे सगळं पाहून आश्चर्यचकित झालेली असते आणि म्हणते, हे सगळं कुणी केलं बरं. तेवढ्यातच आता वेलकम 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 असं म्हणत अर्णव, आजी, मामा, आकाश आणि अंजली सगळेच येतात. आता एकदमच हे जोराने ओरडत येतात, वेलकम वेलकम. आता ईश्वरी मात्र चटकरून हलते. आता हे सगळे घरचे शेपच्या कपड्यामध्ये असतात. अशा कपड्यांमध्ये पाहून ईश्वरीला थोडंसं वेगळं वाटत असतं. आता या सगळ्यांच्या चेहऱ्यावर छान हसू असतं आणि सगळेच अगदी मनापासून ईश्वरीचं स्वागत करत असतात. आता मामा म्हणतात, तुम्ही काय खाणं पसंत कराल सांगाल का मॅडम. आता आजी सुद्धा म्हणत असतात, तुमच्यासाठी काय आम्ही करू, आम्ही हजीर आहे. त्यावेळेला ईश्वरी आता थोडंसं वेगळं तोंड करते, म्हणजे आजींच्याकडून तिला ही अपेक्षाच नसते ना. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, प्लीज मॅडम तुम्ही बसून घ्या आणि तुम्हाला काय हवं आहे ते आम्हाला सांगा. आता अंजली म्हणते, मॅडम आमच्या या स्पेशल डिशेसमध्ये स्पेशल इंदोरची डिश आहे. तेवढ्यातच आकाश तिथे येतो आणि म्हणतो, नमस्कार मॅडम, तुमच्यासाठी ही इंदोरची स्पेशल टी. आता मामा तेवढ्यातच म्हणत असतात, तुम्ही आजारी असल्यामुळे तापामुळे तुमच्या तोंडाची चव गेली होती ना, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून तुमच्यासाठी हे सगळं पंचपक्वान बनवलं आहे. आता अर्णव, अंजली पटपट डिशेसवरची प्लेटा काढतच सांगत असतात. अंजली म्हणत असते, तुमच्यासाठी स्पेशल जिलेबी. आता अंजली म्हणत असते, तुमच्यासाठी स्पेशल इंदोरी जिलेबा. आता मामा म्हणत असतात, तुमच्यासाठी स्पेशल कचोरी. आता अर्णव म्हणत असतो, स्पेशल इंदोरी पोहे. आता आजी म्हणत असतात, तुमच्यासाठी स्पेशल इंदोरी समोसे. आता आकाश म्हणतो, स्पेशल इंदोरी साबुदाण्याची खिचडी. त्यावेळेला आता अंजली म्हणते, कसं वाटलं तुमच्यासाठी हे सगळं सरप्राईज. आता ईश्वरी खूपच आनंदात म्हणत असते, बढिया, खूपच छान, मला खूपच आवडलं हे सगळं. आता आजी म्हणत असतात, अगं मग आवडलंय ना तर खायला सुरुवात कर आता. आता आजी तसं म्हटल्यानंतर मामा सुद्धा ईश्वरीला म्हणत असतात, हा 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 ताव मारा, असं खुणावूनच सांगत असतात. आता आजी असं म्हटल्यानंतर मामा सुद्धा गमतीनेच ईश्वरीला ताव मारा असं खुणावत असतात. आता ईश्वरी समोस्यांकडे हात नेतच असते. तेवढ्यातच अर्णव तिला थांबवतो. थांब जरा मिसिंदोर असं म्हणतो आणि स्वतःच्या हाताने ईश्वरीला समोसा भरवत असतो. आता मात्र आजी, अर्णव, आकाश, मामा, अंजली खूपच खुश असतात. आता मामा तर टाळ्याच वाजवत असतात. आता त्यांच्या हाताला ग्लोज असतं ना, म्हणून टाळ्या
टाळ्याच वाजत नसतात. आता मामा म्हणतात अगं अंजली हे घातलंय ना त्यामुळे टाळ्याच वाजत नाहीये. आता मामा गमतीने ईश्वरीला चिडवत असतात. ते म्हणत असतात राजेश शिर्केंच्या हॉटेलमध्ये लाडक्या कस्टमरना भरवायचं असतं हे आम्हाला माहीतच नव्हतं की. आता अंजली सुद्धा मामांना बोलू लागते. ती म्हणते स्पेशल गेस्ट साठी स्पेशल ट्रीटमेंट आहे ही. आता तेवढ्यातच आकाश म्हणतो मामा यांचं चालू दे, आपण सगळेजण इथून जाऊया का, चला आपण इथून जाऊया. आता हे सगळे ईश्वरीला चिडवत असतात ना त्यावेळेला आजी म्हणतात ए शांत बसा रे, तिला कुणीही चिडवू नका, आधीच आजारपणामुळे तापामुळे खूप अशक्तपणा आलाय तिला, खाल्ल्याशिवाय तिला कशी ताकद येणार, खा बरं ईश्वरी तू. आता मात्र ईश्वरी स्वतःच्या मनातच विचार करत असते किती सगळेजण माझ्यावर प्रेम करत आहेत, माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत, पण मला जे माहीत आहे, मला जे कळालं आहे ते जर ह्या सगळ्यांना कळालं तर त्या दिवशी काय होईल बरं, काय होईल या विचाराने ईश्वरी आता खूपच घाबरलेली असते. आता हे पाहून अंजली म्हणते काय ग ईश्वरी इतकी घाबरलेस का आणि काय विचार करत आहेस तू. आता अर्णव म्हणतो असतो मिस इंदोर आईकडे जास्त वेळ थांबता आलं नाही किंवा राहता आलं नाही म्हणून अपसेट आहेस का तू. आता ईश्वरी मानेनेच नाही म्हणत असते. तेवढ्यातच आजी पटकन अर्णवचा कान धरतात आणि म्हणतात हा तुला काही म्हटला का ग. त्यावेळेला अर्णव ऐक नाही नाही आजी मी असं म्हणत असतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते नाही आजी हे मला काही सुद्धा म्हणाले नाहीत. आता ईश्वरी म्हणत असते मी खूपच खुश आहे, खूप खुश आहे असं म्हणून चेहऱ्यावर हसू आणते. आता अर्णव सुद्धा म्हणतो बघ ना आजी ती खुश आहे. आता आजी म्हणत असतात मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे, वाटल्यास सगळ्यांच्यासाठी सरप्राईज आहे असं समजा, विशेषतः ईश्वरीसाठी सरप्राईज आहे, त्यासाठी मला घरातील सगळे लोक इथे उपस्थित हवे आहेत. अंजली जावई बापू कुठे आहेत ग, अशा आजी सगळ्यांची चौकशी करत असतात. आता न विचारताच मामा म्हणतात आणि आमच्या सौभाग्यवती नेहमीप्रमाणे रूम मध्येच असतील, आता इथे मात्र मामा झोपल्या असतील असं खुणावूनच सांगत असतात. आता आजी आकाशकडे बघतच म्हणत असतात आकाश मला तुझी मदत लागणार आहे बर का. आता आकाश म्हणत असतो बोल ना आजी काय करायचं आहे फक्त. आता ईश्वरी स्वतःच्या मनातच विचार करत असते किती काळजी आहे या सगळ्यांना माझी. आता पुन्हा अंजली ईश्वरीला म्हणत असते अगं ईश्वरी काय विचार करत आहेस, खा तू. त्यावेळेला अर्णव सुद्धा म्हणतो हो हो मिस इंदोर खा ना तू. आता या राकेशचं इकडे वेगळंच प्लॅनिंग सुरू असतं. हा राकेश आता अर्णवची सही करण्याचा प्रयत्न करत असतो. आता डुप्लिकेट सही त्या चेकवर करून अर्णवच्या अकाउंटवरचे पैसे काढण्याचं प्लॅनिंग या राकेशचं सुरू असतं. आता भरपूर सह्या करून झालेले असतात. आता राकेश स्वतःशीच बोलत असतो बघ तुझी सही इतकी हुबेहूब करतो की माझ्या बापाला सुद्धा कळणार नाही की ही सही कुणाची आहे. चिंटूकल्या तुला बरोबर चुना लावतो बघ. आता या मामींचं इकडे काही वेगळंच चाललेलं असतं. आता त्या म्हणत असतात या ईश्वरीचं कौतुक आता पुरे झाले, आता मलाच काहीतरी करावं लागेल. आता या अर्णव समोर सगळा बॉम्ब मलाच फोडायचा आहे. हा फोटो अर्णवपर्यंत कसा पोहोचेल हेच मला पाहायचं आहे. आता या मामींच्या हातामध्ये ईश्वरीच्या आईचा आणि अर्णवच्या बाबांचा फोटो असतो. आता या मामी त्या फोटोकडे पाहतच म्हणत असतात हा फोटो मी अर्णव समोर अशा प्रकारे नेईन ना की तो ईश्वरीला चुकीचं समजेल आणि ईश्वरीने त्याला फसवलं आहे असाच तो समजेल आणि मिस इंदोरची जागा त्याच्या आयुष्यातून कायमची मी संपवणार आहे. आता हा राकेश या सह्या करण्यामध्येच मग्न असतो आणि तेच करत बसलेला असतो. तेवढ्यात दारावर अंजली येते आणि अहो दरवाजा उघडा असं म्हणत असते. आता अर्णव पटकन ते सगळं गोळा करून ठेवतो आणि दरवाजा उघडतो. अगं अंजली ये ना असं म्हणल्यानंतर अंजली म्हणते अहो ये कुठे, चला तुम्हाला आजीने हॉलमध्ये बोलवलं आहे. त्यावेळेला राकेश म्हणतो का बरं असं का अचानक बोलवलं आहे मला. आता अंजली म्हणत असते अहो आजी सगळ्यांना सरप्राईज देणार आहेत, चला पटकन असं म्हणल्यानंतर राकेश आता इकडे तिकडे पाहतो आणि हॉलमध्ये निघून जातो. आता इकडे मामी सुद्धा या विचारांमध्येच मग्न असतात. तेवढ्यातच मामा पाठीमागून येतात. अगं वल्लरी वल्लरी आवरलंय का तुझं, चल पटकन खाली. आता या मामी मामाकडे पाहतच नाहीत, पटकन पदराच्या आड तो फोटो लपवतात. आता मामा म्हणत असतात अगं वल्लरी चल पटकन खाली हॉलमध्ये, आजी आपल्याला सगळ्यांना सरप्राईज देणार आहेत. आता या मामी नुसतं आले असं म्हणल्यानंतर मामा तेथून निघून जातात. आता ईश्वरी इकडे हॉलमध्ये अर्णवला म्हणत असते सर काय सरप्राईज आहे तुम्हाला माहित आहे का. त्यावेळेला अर्णव म्हणतो अगं नाही मिस इंदोर मला सुद्धा माहित नाही. आता मात्र इथे आजी आरतीचं ताट हातामध्ये घेऊन आलेले
आलेले असतात. आता त्यावेळेला सगळेच खुश असतात. आजी म्हणत असतात आले का सगळे? त्यावेळेला अंजली म्हणते हो हो सगळे आले. आता आजीनी इथे पाट ठेवून सजावट केलेली असते. आता मामा म्हणतात आई साहेब आता तरी सांगाल का काय सरप्राईज आहे ते? आता आजी म्हणतात अरे सांगते सांगते थांब थोडा वेळ. आता आजी लगेच ईश्वरीला म्हणत असतात ईश्वरी बैस इथे पाटावर बरं तू. आता ईश्वरी अर्णवकडे पाहते, आजींच्याकडे पाहते. आता आजी असं म्हटल्यानंतर ईश्वरी जाऊन पाटावर बसते. आता आजी आरतीचं ताट घेऊन ईश्वरी समोर उभ्या राहतात आणि म्हणतात मी आज तुझं औक्षण करणार आहे. आता या मामी मात्र मनातल्या मनात म्हणत असतात या ओल्ड लेडीचं नेमकं चाललं काय आहे बरं? आता अर्णव म्हणतो औक्षण? आजी तू औक्षण करणार आहेस? औक्षण तर वाढदिवसाला करतात ना? त्यावेळेला आजी म्हणतात असं काही नाही, वाढदिवसाला सुद्धा करतात, कौतुक करण्यासाठी करतात आणि काही जबाबदारी सोपवण्यासाठी सुद्धा करतात. आता आजी ईश्वरीला आरतीचं ताट ओवाळत असतात. आता ओवाळून झाल्यानंतर ईश्वरीला सुद्धा हाच प्रश्न पडलेला असतो की नेमकं आजींचं चाललं काय आहे. त्यावेळेला आजी आता ओवाळून झाल्यानंतर तेथील एक पेटी उघडतात आणि त्यातील घराच्या किल्ल्या काढतात आणि त्या दोन्ही हातामध्ये घेऊन ईश्वरीला देऊ करतात आणि देताना म्हणतात हे घे ईश्वरी आपल्या घराच्या किल्ल्या आहेत. त्यावेळेला ईश्वरी म्हणते आजी पण हे माझ्याकडे असं अडकळत म्हणत असते. त्यावेळेला आजी म्हणतात अगं घे आता इथून पुढे तूच सगळी ही जबाबदारी सांभाळायची आहेस. आता आजी म्हणत असतात अगं राजे शिर्केंची सून आहेस म्हणून ही जबाबदारी तुझ्याकडेच असायला हवी. त्यावेळेला आता ईश्वरी अडकळतच म्हणत असते अहो आजी पण मी हे असं तिला सुचतच असतं आता काय बोलावं. आता आजींचा हा निर्णय ऐकून अंजली मामा मात्र चांगलेच खुश झालेले असतात. आता अर्णवच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आलेली असते. आता आजी पुन्हा एकदा ईश्वरीला म्हणतात अगं ईश्वरी घे ना. त्यावेळेला ईश्वरी आता हात पुढे करते आणि त्या किल्ल्या घेते. आता ईश्वरीच्या चेहऱ्यावर काही आनंदाचा भाव नसतो. आता आजी पुन्हा एक पेटी उघडतात आणि त्यातील बाळकृष्ण काढतात आणि ईश्वरीला देतात आणि म्हणतात इथून पुढे घरातील व्रतवैकल्य पूजा अर्चा सगळं काही तूच बघायचं आहे आणि हा बाळकृष्ण त्याचाच प्रतीक आहे. आता हे सगळं तू घेतलं आहेस म्हणजे तुझ्यावर सगळ्या जबाबदाऱ्या सोपवून मी अगदी निश्चिंत होणार आहे आणि ईश्वरी तू सगळं हे अगदी व्यवस्थित जबाबदारीने सांभाळशील याची मला खात्री आहे. आता आजींचं हे बोलणं ऐकून अर्णव मामा आणि अंजली मात्र भयंकर खुश असतात. आता आकाश लगेच म्हणतो म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या वहिनी साहेब झाल्या तर बघा ना आज वहिनी साहेबांच्या हातामध्ये घराच्या किल्ल्या आहेत. आकाशला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो. आता मामा म्हणतात हो हो आई तुझं सरप्राईज आम्हाला खूपच आवडलं आहे बरं का. आता अंजली सुद्धा म्हणत असते हो हो खरंच ईश्वरी आहेच एक आदर्श सून. आता या राकेशचं मात्र चेहऱ्यावर हसू आणि मनात मात्र वेगळंच चाललेलं असतं. आता तो म्हणत असतो या बावरट बायकोने या बोरिंग कार्यक्रमासाठी मला इथं आणलं आहे का. आता आजी मात्र हे सगळं झाल्यानंतर अर्णव जवळ जातात आणि म्हणतात चिंटू माझी आणखी एक इच्छा आहे बघ. त्यावेळेला अर्णव म्हणतो काय बरं. त्यावेळेला आजी म्हणतात यावर्षी मला आता तुम्ही पणजी करा. आता मामा लगेच म्हणतात आई अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ तू. काय रे आकाश म्हटल्यानंतर आकाश सुद्धा म्हणतो हो हो मला काका व्हायचंच आहे की. आता अंजली म्हणते आमच्या बाळासोबत खेळायला कोणीतरी हवंच की. आता हे सगळे खुश असतात आणि ईश्वरी मात्र खूपच घाबरलेली असते. आता ती पटकन हातातील बाळकृष्ण तिथेच बाजूला ठेवते आणि किल्ल्या हातामध्ये घेऊन उठून आजींच्या समोर येते आणि म्हणते आजी ह्या घ्या घराच्या किल्ल्या मला एवढी मोठी जबाबदारी नाही सांभाळता येणार. आता ईश्वरीचं हे वागणं मामा अर्णव अंजली या सगळ्यांनाच खूपच वेगळं वाटत असतं आणि ते थोडे निराश सुद्धा होतात. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला हेच कळणार आहे की ईश्वरी या किल्ल्या घेणार आहे की नाही. आता आजचा भाग इथे थांबवला आहे. त्यानंतर आता पुढील भागामध्ये हा राकेश अर्णवची खोटी सही करून चेक घेऊन बँकेमध्ये एका माणसाला पैसे काढण्यासाठी पाठवतो आणि स्वतःच म्हणत असतो चिंटूकल्या तुला माहित नाहीये तू कुणाशी पंगा घेतला आहेस. अगदी हुबेहूब तुझी सही मी या चेकवर केली आहे. आता इकडे आकाश अर्णवला सांगत असतो तू तुझं प्रेम आहे ते ईश्वरीला सांगितल्याशिवाय कसं काय करणार बरं तिला. आता ईश्वरी मात्र इकडे खूपच घाबरलेली असते आणि मोबाईलवर रेकॉर्ड बनवत असते की आई अर्णव सरांच्या बाबांच्या मृत्यूशी तुझा काही संबंध आहे का असेल तर मला पटकन सांग असं काहीतरी रेकॉर्डिंग बनवत असते. तेवढ्यातच मामी पाठीमागून येतात आणि ईश्वरी अशी हाक मारतात. आता पुढील भागामध्ये नेमकं ईश्वरी हे रेकॉर्डिंग आईला तिच्या पाठवते का काय होणार आहे त्या फोटोच्या बाबतीत तेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.